आपल्यासोबत राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल जी आहेत। सर काय सांगाल, आपला गृह जिल्हा आहे हा संपूर्ण महाराष्ट्राचं विशेष लक्ष याकडे लागलं आहे, काय सांगाल, कशी परिस्थिती असेल? स्वाभाविक आहे, गोंदिया माझा घर आहे, माझा हा गृह जिल्हा आहे। गोंदिया भंडारा लोकसभेवर मी अनेक वेळा निवडून गेलो आहे। हे माझी एक प्रकारे परंपरागत सीट आहे आणि यावेळीसुद्धा भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने मोठापणा दाखवला। ही सीट जर मी स्वतः लढत असेल तर हे तुम्ही नक्की घ्यावं। पण त्याचबरोबर 2 एप्रिल याच वर्षी 2024 पासून माझी 6 वर्षाची राज्यसभेची पण सुरुवात होत आहे, म्हणून त्यांनी मोठापणा दाखवला। आम्ही पण त्याचबरोबर असं सांगितलं की नाही, आता आमच्याकडे आहे खासदारकी, तुम्ही हे जागा लढवा, आम्ही तुमच्या उमेदवाराला मदत करू। आणि आज देशामध्ये ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदीचा जे एक लोकप्रियताचं वातावरण आहे, त्यांची केलेले कामाची आज लोकांना म्हणजे जाणीवच नाही पण पोचलेली आहे ती विकासाची योजना, हे सगळं मिळून आणि आमच्या या परंपरागत आमच्या हा शीटमध्ये ज्या पद्धतीनं विकास सगळीकडनं आमच्याकडनं सुद्धा जे झालेलं आहे त्याचा फायदा आमच्या उमेदवारांना नक्कीच मिळणार आहे। भरघोस मताने सुनील मेंढे या मतदारसंघातून लोकसभेवर जातील। सर एक शेवटचा प्रश्न, बारामतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं लक्ष लागलं आहे, कशी परिस्थिती सर? कारण आपण कालच तिथून आलात प्रचार करून। बारामती अत्यंत महत्त्वपूर्ण सीट आहे। बारामतीमधून सुनेत्राताई पवार उभे आहे आणि अजितदादा मागील 35 वर्षापासून ज्या पद्धतीनं तिथलं म्हणजे राजकारण म्हणा, नेतृत्व म्हणा, विकास म्हणा हे करत आलेले आहे, आज कौल त्यांच्या बाजूनं आहे। उत्साहपूर्वक काल सगळ्या म्हणजे त्या मतदारसंघातले कार्यकर्ते, नेते आणि जो मंच होता त्याच्यात कोणाचाही आता काही वाद विवाद काही असा राहिलेला नाही। प्रत्येक आता एकजुटीनं कामाला लागले आहेत आणि आमच्या उमेदवार 100% चांगल्या मताने निवडून येईल अशी आम्हाला खात्री आहे। तर गोंदियाचे नव्हे तर बारामतीच्या उमेदवार देखील चांगल्या मताने निवडून येईल असा विश्वास राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला आहे। देवेंद्र हांगडाले, एबीपी माझा, गोंदिया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।